ही आहे आपल्या नवीन पद्धतीची दाल पालक. हो, नवीन पद्धतीची दाल पालक म्हणजे नाही ही जास्त पातळ आहे, नाही अगदी सुकी आहे. ही आहे अगदी ओलसर, मऊ आणि अगदीच छान स्मूथ शिजलेली दाल पालक. हो, तुम्ही ह्याला आरामात टिफिनसाठी कॅरी करू शकता आणि अगदी चमचमीत, झणझणीत आणि चटपटीत होते. त्यामुळे लहान असो किंवा मोठे असो प्रत्येकाला खूप आवडते. तर चला, आणि पटकन होणारी विदाऊट प्रेशर कुकर. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत चमचमीत, झणझणीत आणि झटपट होणारी अशी दाल पालक, तीसुद्धा विदाऊट कुकर. अगदीच पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही हे आरामात करू शकता आणि अगदीच मोजक्या वेळातच, मोजून ते 10 ते 15 मिनटाच्या तुमची भाजी तयार होते. टिफिनमध्ये तुम्ही पॅक करू शकता. तर चला, अशी झटपट सुपर टेस्टी डिलिशियस दाल पालक, तीसुद्धा नवीन रेसिपी आहे. तर चला पटकन जाऊन ही दाल पालकला काय काय लागतं ते बघूया. ते बघा, इथं मी 2 जोड्या स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत पालकच्या. आता इथं अगदीच पाव कप अशी मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातलेली, अगदीच 5 ते 10 मिनटं आधी. भाजी वगैरे धुवायच्या चिरायच्या आधीच मी मुगाची डाळ सर्वात प्रथम भिजायला टाकलेली. आता याच्यात काही सुके मसाले आहेत: धने जिरे पावडर, किचन किंग मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ आणि जिरे. आता इथं एक मी वाटण करणारे जे टमाटा घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा, त्याचं देठ कापून घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या आणि 10-15 लसूण पाकळ्या. मोठ्या असतील तर अगदी 4 लसूण पाकळ्या घेतल्या तरी चालतील. आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे सुरीनेच. तुम्हाला हवं तर तुम्ही चॉपरमध्येही कांदा चिरू शकता. मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात 10-15 लसूण, 4 हिरव्या मिरच्या. जसं मी म्हटलं, लसूण तुमचा मोठा असेल तर 4 टाकले तरी चालतील. आणि एक मध्यम टमॅटोला 4 पीस केले, बिया काढल्या तरी चालतील. मी बिया सहित टाकते. असं बारीक हे असं वाटून घेतलं. चेक करायचं चमच्याच्या मदतीने की कुठेही लसूण किंवा मिरची आखी राहता कामा नाही. हे वाटताना मी कुठेही पाण्याचा वापर अजिबात केला नाही. जस्ट टमॅटोच्या पाण्यामध्येच हे छान वाटलं जातं आणि अगदीच 1-2 मिनटातच हे पटकन होतं वाटलं जातं. पाणी टाकलं तर हे अंगावरती उडू शकतं. चटणी जे आहे ते मिक्सरच्या बाहेर येऊ शकते. त्यामुळे इथं पाण्याचा अजिबात आपण वापरच केला नाही. तर चला, ते अगदीच कमी साहित्यामध्ये आपल्याला ही चमचमीत दाल पालक करायची आहे, तीसुद्धा अगदीच कमी वेळेत. तर असं पसरट कोणतंही भांडं असेल, पॅन असेल, कढईपेक्षा मी तर म्हणेल असं पॅन वगैरेच घ्या, कारण की आपली सुक्की भाजी तर ती आपल्याला छान परतून घ्यायची आहे. त्यामुळे पॅन कधीही बरा. पॅन स्वच्छ धुवून तापवला आणि मग त्याच्यामध्ये टाकलं तेल. आता तेलसुद्धा छान गरम झाल्यावरती, तापल्यावरती त्याच्यात टाकायचं अगदी अर्धा चमचा जिरे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथं हिंगचाही तडका देऊ शकता. मी इथं हिंग नाही टाकलेली, कारण की ऑलरेडी मी इथं किचन किंग मसाला घेतला, त्याच्यामध्ये हिंग असतेच. त्यामुळे मी इथं हिंग नाही घेतली सेपरेट. तुम्हाला हवं तर तुम्ही ॲड करू शकता, फ्लेवर आवडत असेल तडक्यामध्ये हिंगाचा तर. जिरे छान तडतडले की आता ह्याच्यात टाकायचा बारीक चिरलेला कांदा. तसं मी म्हटलं, हा मी जस्ट रफली बारीक चिरलेला आहे सुरीने. तुम्हाला हवं तर तुम्ही चॉपरमध्येही बारीक चिरलेला कांदा वापरू शकता किंवा लांब लांब कापला तरीही चालून जाईल. जसा तुम्हाला आवडतो तसा टाका. आता छान कांदा परतून आला की जे आपण वाटण केलेलं टमॅटो, आलं ह्याच्यात मी नाही घेतलं, टमॅटो, मिरची आणि लसूण आणि जिरे तितकंच आपल्याला हे वाटून घेतलेले. जिरे हवे तर टाकू शकता, मी नाही टाकलेलं. जस्ट मिरची, लसूण आणि टमॅटोचं एक वाटण केलेलं आणि भिजवलेली जी मूग डाळ होती त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि मूग डाळ सुकी ठेवली. आता जे वाटण होतं मी म्हटलेलं, जे मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेतलं, टमॅटो, मिरची आणि लसूण. तुम्हाला हवं आलं तर ॲड करा, नाही ॲड केलं तरी चालून जाईल. काहीच फरक नाही पडत आल्याने, कारण की लसणाचाच इथं खूप छान फ्लेवर येतो. आता छान हे परतून झालं की ह्याच्यात टाकायचे सगळे आपले सुके मसाले. आता जसं हळद, लाल तिखट अर्धा चमचा आहे, तसंच धने जिरे पावडर घेतलेली मी, आणि किचन किंग मसालासुद्धा अर्धा चमचा आहे, आणि मीठ चवीनुसार अर्धा चमचा परत. आणि मसाले छान परतून आले. आता मसाले करपायच्या आधी किंवा मसाले लागू नये त्यामुळे मुगाची डाळ टाकली, ती छान परतून घेतली 1 सेकंड. आणि मग आता याच्यात थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकते. पाणी किती तर अगदीच अर्धा कप आहे. ते थोडंसं वॉश केलं मिक्सरचं भांडं आणि तेच पाणी मी ह्याच्यात ॲड केलेलं आहे. अर्धा कप पाणी. जस्ट पाणी टाकायचं, झाकण लावायचं आणि शेक करून घ्यायचं मिक्सरचं भांडं. छान आपलं जे मिक्सरमध्ये जे मसाला आहे तो सगळा निघून येतो. आता ते छान पाणी असतानाच आपल्याला इथं थोडी पालक जे आहे 2-2 मुठभर पालक टाकायची आणि छान असे परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम म्हणाल तर स्टार्टिंगपासून तर आत्तापर्यंत फुल आहे. मी सांगेल तुम्हाला गॅसची फ्लेम कधी कमी किंवा मीडियम करायची. फुल गॅसवरतीच ही आपल्याला तडका द्यायचा, फोडणी द्यायची, तेव्हा छान खमंग ह्याला फ्लेवर येतो. तर हे बघा,
आता 2-2 मूठ टाकून आपल्याला ही भाजी परतून घ्यायची. आता तुम्ही म्हणताल 2 जोड्या आणि इतक्या लहान पॅनमध्ये कसं काय करते? पुरणारच नाही, अजिबात नाही. आरामात ह्या पॅनमध्ये ही भाजी होते. 2 जोड्या असू द्या किंवा 3 जोड्या, तर तुम्हाला मी दाखवते. थोडं थोडं करून हे असे परतून घ्यायचं. काय होतं, आपण जेव्हा ह्याला प्रेशर कुकरला लावतो तर आपण जस्ट टाकतो आणि मग त्याला खूप भरपूर पालकाला पाणी सुटतं. अगदीच तुम्ही म्हणाल तर 1 ग्लासाच्या वर ह्याला पाणी सुटेल 2 जोड्यांना. त्यामुळे ह्याला असं जसं आपण मेथी परततो ना, अगदी तसंच पालकसुद्धा असं छान बारीक चिरून घ्यायचा आणि त्याला असं छान परतून घ्यायचा. जास्त वेळ नाही लागणार, अगदीच 3 ते 4 मिनटं ह्याला लागतात परतून घ्यायला. जसजसं ही आपण परततो तसतसं ही भाजी जी आहे ती आकसते, म्हणजेच आपलं साईज जी आहे ती कमी होते. आकसल्यामुळे आपली जी पूर्ण भाजी ती छान कलरही त्याचा काळा होत नाही ओपनली ह्याला परतल्यामुळे. आणि आकसल्यामुळे आपली छान भाजी जी आहे ते चवदार होते, कारण की आपण ह्याला स्टीम नाही केली, म्हणजे झाकण ठेवून आपण ह्याला नाही शिजवली, तर आपण ह्याला ओपनली आपण ह्याला परतून घेतो किंवा एक्स्ट्रा जे त्याचं पाणी आहे ते काढून घेतो. इव्हॅपरेट होतं पाणी हवेच्या अनुसार आणि जे ओरिजिनल जी टेस्ट आहे ती ॲज इट इज राहते. आणि कलरसुद्धा आपल्याला अजिबात काळा होणार नाही त्या पालकाचा. थोडासा बदलेल, पण अगदीच जसं आपण कुकरला पालक लावतो तसा काळा होणार नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि ही भाजी तर प्रत्येक लहान मोठे कोणालाही असू फार आवडणार आहे. एकदा ह्या पद्धतीने करून बघा. नेहमी जेव्हा आपण पालक बटाटा सुकी भाजी करतो तेव्हासुद्धा काय होतं की पालक जो आहे तो काळा होतो, कारण की ते झाकण ठेवून आपण शिजवतो. ह्याच्यामध्ये झाकण ठेवायचं अगदी आपल्याला, पण अगदी शेवटच्या मिनटाला जेव्हा आपली सगळी भाजी जी ती परतून झाल्यावर, आता हळूहळू करत जसं मी म्हटलं की अगदी 2-2 मूठ ह्याच्यात आपण भाजी परतली आणि सगळी भाजी परतून झाली की आता ह्याला लावायचं झाकण. झाकण लावल्यावरती ह्याला अगदी स्लो करायचं आहे. स्लो गॅसवरती ह्याला जस्ट 5 मिनटं ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर तुमच्यासमोर मी परत आले, झाकण उघडलं आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे जे पाणी आहे एक्स्ट्रा ते पूर्ण सुकलेलं आहे. छान मऊसूद अशी भाजी प्लस डाळसुद्धा छान अशी वाफलेली आहे, म्हणजे शिजलेली आहे. डाळीसुद्धा अशी ओव्हरकुक नाही झाली किंवा भाजीसुद्धा अगदी ओव्हरकुक नाही झाली. त्यामुळे काय होतं की जे भाजीचा कलर आहे तो सुद्धा छान दाटसर राहतो, हिरवागार, प्लस डाळी छान मऊ शिजते. अगदी उलटण्याने दाबलं तरीही छान अशी स्मॅश होते डाळ. तर ओव्हरकुक म्हणजे कसं की जसं आपण रवेने घोटतो अगदी तसे नाही होत. मुगाची छान अशी डाळही लागते चवदार आणि पालकही लागतो. तर नक्की ह्या पद्धतीने करा. हे बघा, मी तुम्हाला तेच दाखवते की कुठेही पाणी अगदी असं भरपूर नाही सुटलेलं. छान अगदी 5 मिनटात आपली भाजी वाफते आणि आपली भाजी तयार होते. तुम्ही बघितलं 5 मिनटं जस्ट भाजी परतायला आणि 5 मिनटं झाकण ठेवायला. 10 मिनटात आपली भाजी रेडी होते. 5 मिनटं त्याला उघडं ठेवा, म्हणजे गॅस बंद करून ओपन ठेवा की थंडी होईल आणि आपण लगेच भरूया. 15 मिनटात आपल्या टिफिनमध्ये पॅक होते की नाही. आय होप तुम्हाला ही झटपट होणारी अशी दाल पालकची रेसिपी आवडली असेल. आणि ही भाजी जी आहे ना ती अगदीच कोरडी होत नाही किंवा अगदीच ओलसर राहत नाही, म्हणजे पातळ होत नाही, छान ओलसर राहते. त्यामुळे आपण ही भातासोबत एन्जॉय करू शकतो, चपातीसोबत, फुलक्यांसोबत, पराठ्यासोबत, भाकरीसोबतसुद्धा. अगदी भाकरी कोरड्या लागतात त्यामुळे आपल्याला सुकी भाजी भाकरींसोबत आवडत नाही, पण ही भाजी तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. अगदी सुकी अगदीच पातळ अशी नाही होत, खूप छान अशी ओलसर ही भाजी होते. आय होप तुम्हाला ही नवीन रेसिपी नक्कीच आवडली असेल दाल पालकची. तर ह्याच्यापुढे तुम्ही पालक बटाटा करायच्या ऐवजी ही दाल पालक नक्की करा. आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून एक गोष्ट की लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं सगळं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओसाठी प्रचंड मेहनत असते, त्यामुळे लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि शेअर केल्याशिवाय सुद्धा जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग.